बीट वेव्ह ऑप्टिक्स मधलं त्या बीटचं नाव आहे नेचर ऑफ लाईट. मग आता सुरुवातीला आपण बघूयात व्हॉट इज मीन बाय लाईट. नंतर आपण काही थिअरीज ऑफ लाईट बघणार आहोत. सुरुवातीला क्वेश्चन असा आहे, लाईट म्हणजे काय असतं. तर फर्स्ट पॉइंट लाईटचा आपल्याला माहिती आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे. तसंच याच्यामध्ये पण आहे, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म ऑफ सिस्टम टू दी अनदर फॉर्म ऑफ सिस्टम. मग सेम त्याच वेळी आपण सांगू शकतोय लाईट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच यूज टू व्हिज्युअलाइज अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टला व्हिज्युअलाइज करण्यासाठी जो फॉर्म ऑफ एनर्जी वापरतोय त्या फॉर्मला मी लाईट असं म्हणतो. बेटा लक्ष दे, व्हॉट इज मीन बाय लाईट. पहिला पॉईंट काय म्हणतोय मी, इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच यूज टू व्हिज्युअलाइज अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टला व्हिज्युअलाइज करण्यासाठी जो फॉर्म ऑफ एनर्जी वापरतायत त्या फॉर्मला मी लाईट असं म्हणतोय. नेक्स्ट पॉइंट काय, लाईट molecules always travels in a straight line path. That path is known as a ray of light. बघ पुन्हा एकदा सांगतो बेटा, लाईट काय, नंबर एक फॉर्म ऑफ एनर्जी. कशासाठी वापरतोय, यूज टू व्हिज्युअलाइज an object. Light molecule always travels in a straight line path. That path is known as ray of light beta. मग नेक्स्ट पॉइंट आणखी, बंडल ऑफ रे ऑफ लाईट. is called as pencil of light. नंतर लार्ज बंडल असेल तर लार्ज बंडल ऑफ रे ऑफ लाईट, त्याला बीम ऑफ लाईट असं म्हणतोय. Wavelength of light molecule is in terms of Armstrong. 1 Armstrong is equal to 10 to the power minus 10 meter. Visible range for light molecule is 4,000 to 8,000 Armstrong unit. Yellow and green light त्याच्यासाठी याची रेंज आहे 5,500 Armstrong unit. नंतर आणखीन सांगू शकतो आपण स्पीड ऑफ लाईट in vacuum 3 into 10 to the power 8 meter per second. Time required to reach the ray of light from sun to earth is 500 seconds or 8.3 minutes. हे काय पॉइंट्स. मग सर डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ काय पॉइंट. नेक्स्ट, डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ इज 1.5 10 to the power 12 meter. Next you have one, light year is a unit of distance.
मग 1 लाईट इयर इज इक्वल टू 9.46 10 to the power 15 मीटर and 1 parsec बरोबर 3.26 light year. What is the mean by light year? The distance traveled by the light molecule in 1 year. सर मला नाही समजतंय थोडं अजून आणखीन सोप्या पद्धतीत सांगा. बेटा लाईटची स्पीड किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे 1 सेकंदाला लाईट 3 लाख किलोमीटर जातीये. तर एका मिनिटात किती जातीये? 180 लाख किलोमीटर. एका मिनिटात 180 लाख. तर एका घंट्यात किती? एका घंट्यात तेवढे. तर एका दिवसात किती? एका दिवसात तेवढे. तर एका महिन्यात किती? एका महिन्यात तेवढी. तर एका वर्षात किती? तर 1 वर्षात कापलेलं अंतर म्हणजे 1 प्रकाश वर्ष. ते किती असतं? 9.46 10 to the power 15 मीटर बेटा. The distance traveled by the light molecule in 1 year is known as the light year. मग सांगताय काय सर तुम्ही? लाईट कशाला म्हणायचं? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच यूज टू व्हिज्युअलाइज अन ऑब्जेक्ट इज नोन एज अ लाईट. Light molecule always travels in a straight line path. That path is known as a ray of light. Bundle of ray of light is called as pencil of light. Large bundle असेल तर बेटा beam of light. But then wavelength of light molecule is always measured in terms of Armstrong. Then 1 Armstrong is equal to 10 to the power 10 meter. Sir, what is the visible range for the light molecules? This is a 4,000 to 8,000. The range of visible range. बघा. Visible light range is 4,000 to 8,000 Armstrong unit. मग ये गो येलो अँड ग्रीन लाईट साठीची वेव्हलेंथ आहे 5,500. काही बुक्स मध्ये 5,550 Armstrong युनिट असेल बेटा. Then speed of light in vacuum is a 3 × 10 to the power 8 meter per second, and the distance between sun and earth is a 1.5 10 to the power 12 meter, and this distance is called as astronomical unit. Time required to reach the ray of light from sun to the earth's surface is a 500 seconds or 8.3 minutes. Then so what is mean by light year? And light year is the unit of distance beta. 1 light year is equal to 9.46 10 to the power 15 meter. Then another one parsec. 1 parsec is equal to 3.26 light year. तर बेटा आपण बघतोय लाईट, कारण आपला कॉन्सेप्ट काय आहे बेटा? नेचर ऑफ लाईट. आता हे नेचर ऑफ लाईट एक्सप्लेन करण्यासाठी काही थिअरीज होत्या. त्यामध्ये पहिली थिअरी होती न्यूटन्सची. त्याला नाव दिलं न्यूटन्स कॉर्पस्कुलर थिअरी. दुसरी हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. ही जी हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट होती, ही 2 थिअरी आणि एक एक्सपेरिमेंटवर डिपेंड होती बेटा. पहिली होती मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी. दुसरी प्लँक्स क्वांटम थिअरी आणि एक एक्सपेरिमेंट होता एडी फोकाल्ड्स एक्सपेरिमेंट. या 2 थिअरी आणि एक एक्सपेरिमेंटवर हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट डिपेंड आहे. नंतर फक्त वेव्ह फ्रंट काय असतात, टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट काय आणि वेव्ह नॉर्मल कशाला म्हणायचं, बस हे आपलं बीट संपतं. नेचर ऑफ लाईट्स बेटा. मग आपण आज स्टार्ट करतोय त्याच्यामध्येच काही वेव्ह थिअरीज. त्यामध्ये थिअरीज ऑफ लाईट मध्ये पहिली थिअरी स्टार्ट करणार आहोत ती आहे न्यूटन्स कॉर्पस्कुलर थिअरी.